यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी सुरू झाली आहे। शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावर ही सुनावणी सुरू झाली आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार, कशा पद्धतीने युक्तिवाद केला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि न्यूज 18 मराठीवर सुद्धा या युक्तिवादाच्या आजच्या सुनावणीचे प्रत्येक अपडेट आपण घेत आहोत। सर्व गोष्टी आयोगाच्या वेबसाईटवर आहेत असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे आणि ठाकरेंनी शिंदेंची नेते म्हणून निवड केली होती असंही सिब्बल यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे 2022 च्या आधी नेमकं काय काय घडले होते याविषयीची माहिती सिब्बल देत आहे। सिब्बल ठाकरेंचे वकील हे सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडतायत आणि त्याच्यामध्ये सर्व गोष्टी या आयोगाच्या वेबसाईटवर आहेत असं सिब्बल यांनी सांगितलेलं आहे आणि जी घटना दुरुस्ती झालेली होती 2018 मध्ये त्याचा उल्लेख सुद्धा त्यांच्याकडून केला जातोय। पक्षाची जी घटना आहे त्याच्यामध्ये जी दुरुस्ती झाली होती 2018 साली त्याविषयीची माहिती सिब्बल देताना दिसून येत आहेत आणि ठाकरे पक्षप्रमुख झाल्यावर त्यांनी नियुक्त्या केल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि याशिवाय सर्व गोष्टी आयोगाच्या वेबसाईटवर असल्याचं सुद्धा सिब्बल यांनी सांगितलेलं आहे। सेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं याचा निकाल आज येणार का याकडे लक्ष आहे, कारण 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडलेली होती आणि तेव्हापासूनचं हे प्रकरण याआधी विधानसभा अध्यक्षांनी याच्यामध्ये निर्णय दिलेला आहे। त्याच्यानंतर निवडणूक आयोगाकडून सुद्धा पक्षचिन्हाविषयीचा निर्णय देण्यात आला आहे आणि त्यानंतर आता सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये सुनावणी सविस्तर सुनावणी होताना दिसते। आज थोड्याच वेळापूर्वी सुनावणीला सुरुवात झाली आहे। ठाकरेंनी शिंदेंची नेते म्हणून निवड केल्याचं सिब्बल यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आता सिब्बल यांना नेमकं काय नमूद करायचंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि जे काही युक्तिवाद सध्या सुरू आहे त्याचा अर्थ नेमका काय आणि हे प्रकरण त्यामुळे कुठपर्यंत जाणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्याविषयीच्या प्रत्येक बाबी आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून या सुनावणीचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, काय सांगाल आतापर्यंतच्या आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय झालंय? महत्वाचं म्हणजे सुनावणी सुरू झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं सुनावणी आहे त्यामध्ये कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचं आहे की ज्या पद्धतीनं घडामोडी सुरू आहे त्यामध्ये जर बघितलं आपण तर निश्चितपणे कपिल युक्तिवाद करताना त्यांनी दावा केला जात आहे की ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः 27 फेब्रुवारी 2018 रोजी आणि त्यामध्ये माहिती मिळाली होती आणि त्यानुसार 27 फेब्रुवारी 2018 रोजी जी माहिती पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलं होतं त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी आहे आणि अशा प्रकारचं पत्र जे आहे हे केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील पाठवलं होतं। त्याची प्रत देखील हे शिवसेनेला प्राप्त झाली होती। त्यांच्या वेबसाईटवर देखील या पद्धतीचा उल्लेख आहे की शिवसेना हा जो पक्ष आहे हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात चालतोय आणि त्यांचंच नेतृत्व सर्वमान्य आहे अशा प्रकारची माहिती होती। त्यावेळेस एकनाथ शिंदे हे 6 नेत्यांपैकी एक नेते होते असंही त्यांनी त्या पत्रामध्ये उल्लेख केला आहे। सोबतच संसदीय पक्षाचे गटनेते म्हणून हे साधारणतः नोव्हेंबर महिन्यात 2018 नोव्हेंबरमध्ये जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये असा साधारणतः उल्लेख करण्यात आला होता आणि त्यामध्ये गटनेते म्हणून त्यांना मान्यता देण्यात आली होती। सोबतच जर बघितलं आपण तर त्यामध्ये सुनील प्रभू यांना प्रतोद म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। 25 नोव्हेंबर 2018चं हे पत्र आहे तर त्या पत्रामध्ये एकनाथ शिंदे यांची निवड गटनेते म्हणून करण्यात आली होती, संसदीय पक्षाचे गटनेते म्हणून, तर प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली होती। असा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करताना आपल्याला पाहायला मिळतंय। बरोबर आहे प्रशांत, मात्र आपण बघितलं होतं की ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला होता किंवा इलेक्शन कमिशननं जो निर्णय दिलेला होता त्याला कुठेतरी ठाकरेंचे वकील हे आव्हान देताना दिसून येत आहे। त्याच्यामुळे हे प्रकरण कुठे जाऊ शकतं आता सध्या जर बघितलं तर युक्तिवाद सुरू आहे आणि युक्तिवादामध्ये जर स्पष्टपणे जर जाणवलं तर आता सध्या कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होईल। त्यानंतर खास करून मुकुल रोहतगी जे एकनाथ शिंदे यांचे वकील आहे ते युक्तिवाद करतील का हे पाहायला लागेल। हा युक्तिवाद किती वेळ चालतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण की न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही सध्या सुनावणी सुरू आहे आणि कपिल सिब्बल हे त्यावेळेच्या विविध जे दाखले आणि जे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले होते त्या पत्राचा उल्लेख सध्या युक्तिवादात करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं आहे प्रशांत, त्याच्यामुळे एकूणच असं म्हणता येईल की 2013 नंतर सर्व नियुक्त्या या ठाकरेंनी केलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं जो संसदीय पक्ष आणि त्याचबरोबर जी पक्षाची मूळ घटना आहे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी कपिल सिब्बल यांच्याकडून केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी होती, ते सगळे निर्णय घेत होते आणि ते पक्षप्रमुख होते असंही सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय। त्याच्यामुळे आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या आहेत प्रशांत? नाही, आतापर्यंत जर बघितलं आपण तर
युक्तिवाद सुरू झाल्यानंतर त्यांनी प्रथमतः अनेक उल्लेख करायला सुरुवात केली। ज्या घटना आहेत त्या घटनांमध्ये साधारणतः ज्या बैठकी झाल्या त्या बैठकींचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। कुठल्या कुठल्या तारखांना बैठक झाली आहे त्याची प्रत कशी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली आहे याची देखील माहिती देण्यात आली आहे। सोबतच यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की यातून कुठल्या प्रकारचा संदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यायचा हे देखील माहिती त्यांनी दिलेली आहे। 18 नोव्हेंबरचं पत्र असो किंवा 27 फेब्रुवारीचं पत्र असो याचा देखील उल्लेख त्यांनी आपल्या युक्तिवादात केलेला आहे। स्टुडिओ बरोबर आहे प्रशांत। आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या राज्यामधल्या प्रत्येकाला याविषयी उत्सुकता आहे, कारण 2022 मध्ये फूट पडलेली होती आणि त्याच्यानंतर अर्थात निवडणूक आयोगाचा निकाल आला, मग विधानसभा अध्यक्षांचाही निकाल आला आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपण बघतोय की मी जर चुकत नसेल तर 3 जे चीफ जस्टिस आहेत त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे या संपूर्ण प्रकरणाच्या दरम्यान, सुनावणी दरम्यान। त्याच्यामुळे आता निकाल नेमका कधीपर्यंत लागू शकतो याविषयी काय शक्यता आहे? महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात स्पष्टपणे बोलण्यास शक्यता नाही आहे, कारण की गेल्या 4 वर्षांमध्ये साधारणतः 3 ते 4 न्यायमूर्ती बदललेले आहेत आणि त्यानंतर आता न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे। आपल्याला माहीत असेल न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू होती। त्यानंतर न्यायमूर्ती बदलत गेले, भूषण गवई आले, त्यानंतर अजूनही 2 न्यायाधीश आले, त्यानंतर आता न्यायमूर्ती सूर्यकांत आहे त्यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे। आणि यामध्ये निश्चितपणे आपल्याला कळेल की हा जो युक्तिवाद आहे या युक्तिवादामधून स्पष्ट होताना दिसतंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कसं जे दावा करताय की मूळ पक्ष हा कसा आमचा होता आणि मूळ चिन्ह हे कसं आमचं होतं आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय कसा चुकीचा आहे आणि कायदेशीरदृष्ट्या तो कसा चुकीचा हे देखील सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल या निमित्ताने करताना आपल्याला पाहायला मिळतंय। खरं आहे, विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग नंतर आमदार सुरतला गेले असं सांगण्यात आलं आहे, त्याच्यामुळे त्याचा नेमका संदर्भ काय? विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग झालं होतं हे आपल्या सगळ्यांना आठवतंय 2022 साली आणि त्याच्यानंतर लागलीच हे सर्व आमदार जे आहेत पालघरच्या मार्गाने सुरतला गेले होते, गुजरातला गेले होते आणि मग नंतर गुवाहाटीला गेले, हे सगळं आपण बघितलेलं आहे। मात्र हे सांगण्यामागचा नेमका उद्देश काय असेल प्रशांत? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं 10व्या अनुसूचीच्या आधारावरती ही विभागणी करण्यात आली होती, शिवसेना पक्ष म्हणून जी पक्ष आणि चिन्ह हे जे आहे एकनाथ शिंदेंना केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना बहाल केलं होतं, त्या निर्णयाच्या विरुद्ध सध्या सुनावणी सुरू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर पक्षचिन्हासोबत अपात्रतेचं प्रकरण देखील या संदर्भात आहे। हे 3ही प्रकरणे एकत्रितपणे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे। आणि ज्या पद्धतीनं कपिल सिब्बल यांनी गेल्या सुनावणीत दावा केला, त्यांना कोर्टाने विचारलं होतं की आपण फक्त अपात्रतेबद्दल बोलता की पक्ष जो शिवसेना आणि चिन्ह जे आहे धनुष्यबाण या संदर्भात आपण युक्तिवाद करतात। त्यांनी कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही हा संपूर्णपणे एकत्रित युक्तिवाद करीत आहोत असंही त्यांनी म्हटलं होतं। महत्त्वाचं म्हणजे आजच्या युक्तिवादाला सुरुवात करताना कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलं आहे की यामधून कुठून तरी जी बेकायदेशीरपणे हा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आला असा दावा युक्तिवादाच्या दरम्यान हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच त्यांचा हाही दावा आहे की आम्ही सर्व प्रकारची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्यानंतर देखील ज्या पद्धतीनं एकतर्फी निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे असाही दावा युक्तिवादाच्या दरम्यान कपिल सिब्बल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पण याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची घडामोड सुद्धा घडलेली आहे प्रशांत। आपण बघतोय की 2022 ला पक्ष फुटलेला होता, पण त्याच्यानंतर सुद्धा आमदार असतील किंवा खासदार हे फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आता 6 खासदार ठाकरेंच्या शिवसेनेचे फुटलेले आहेत, त्याच्यामुळे हे प्रकरण आणखी लांबण्याची शक्यता आहे का? नाही, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं हा अंतरिम युक्तिवाद सध्या सुरू आहे। या अंतरिम युक्तिवादानंतर आदेश जो आहे तो रिझर्व्ह होण्याची शक्यता आहे। सध्या कपिल सिब्बल युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वतीनं देखील युक्तिवाद करणारे वकील असेल। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडींमध्ये की यामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की कपिल सिब्बल यांचा दावा जो आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय घेतलेला आहे, आमच्या कागदपत्राला कुठलंही महत्त्व दिलं नाही, आम्ही हजारोच्या कोटीच्या म्हणजे लाखोच्या संख्येनं प्रतिज्ञापत्र हे केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते, त्या प्रतिज्ञापत्राकडे देखील यांनी दुर्लक्ष केलं आहे असाही दावा कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादाच्या दरम्यान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बरोबर आहे प्रशांत। आता एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही बऱ्याच दिवसांपासून किंवा बऱ्याच वर्षांपासून असं म्हणता येईल की या सगळ्या प्रकरणाला फॉलो करताय आणि या संदर्भात जे विशेषज्ञ आहेत त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही बोलताय, कायद्याचे जे अभ्यासक आहेत त्यांच्याशी बोलताय आणि या सगळ्यामध्ये मागे ठाकरेंनी एक उल्लेख केलेला होता की धनुष्यबाण हे आपल्यालाच मिळेल नाहीतर ते गोठवलं जाईल। तर या सगळ्यांचा संदर्भ आज जी सुनावणी सुरू आहे किंवा ही जी सुनावणी सध्या होतीये त्या सगळ्यांशी आपल्याला जोडता येईल? जर आपण बघितलं तर केंद्रीय निवडणूक आयोगाने नेहमी जे अशा प्रकारचे निर्णय दिलेले आहे
दोन पक्षाच्या पक्षचिन्ह आणि पक्ष नावाच्या संदर्भात आपल्याला माहीत असेल की काँग्रेसचं हे गाय वासरू हे चिन्ह होतं. त्यावेळेस त्यांच्यावरती दावा करण्यात आला होता. त्या दाव्यानंतर काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेली होती. मेनन यांचा पक्ष आणि काँग्रेसचा इंदिरा गांधी यांचा पक्ष. त्यावेळेस जे गाय वासरू जे पक्षचिन्ह होतं ते गोठवण्यात आलं होतं. हा केंद्रीय निवडणूक आयोगाची अशा प्रकारची परंपरा आहे, अशा अनेकदा झालेला आहे. आपल्याला खास करून जर बघितलं तर बिहारमधील पक्ष आहे लोक जनशक्ती पक्ष. हा जो पक्ष आहे रामविलास पक्ष पासवान यांनी स्थापन केला होता. पण त्यांच्या मृत्यूनंतर यामध्ये दोन विभागण्या झाल्या, एक त्यांच्या काकाकडे आणि स्वतः चिराग पासवानकडे, जे सध्या वर्तमान केंद्रीय मंत्री आहेत. असं असताना या दोन्ही पक्षाचं म्हणजे पक्षचिन्ह आहे गोठवलं गेलं होतं. त्यानंतर आता एक शिवसेनेच्या संदर्भात जर बोलायचं झालं आपलं तर शिवसेनेच्या संदर्भात हा निर्णय बदलला गेला. यामध्ये शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह जे आहे धनुष्यबाण हे निश्चितपणे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाला दिलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा दावा जो आहे हा कुठेतरी आपल्याला स्पष्ट होताना वाटतोय की जी परंपरा आहे, जी यापूर्वीचे निर्णय आलेले आहे, यापूर्वीचे अनेक दाखले त्यांनी दिलेले आहे, त्या दाखल्यांच्या आधारावरती उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असेल की सुप्रीम कोर्ट होऊ शकतं या निर्णयानंतर शिवसेना जे पक्षचिन्ह आहे ते गोठवण्याची शक्यता आहे, असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे जे मागे आतापर्यंत अशा प्रकारची जी प्रकरणं होती त्याच्यामध्ये जो काही निकाल लागलेला आहे तसाच काहीसा एक संदर्भ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी न्यायालयामध्ये होताना आपल्याला दिसून येतोय आणि ठाकरेंकडून सुद्धा तोच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे पुढे न्यायालयाचा निकाल नेमका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच. पण आजच्या प्रकरणामध्ये आता आपण बघतोय की एक अर्धा तास झाला असेल, सुनावणी सुरू झाली आहे, युक्तिवाद सुरू झालेला आहे. आतापर्यंत काय युक्तिवाद करण्यात आलेला आहे कपिल सिब्बल यांच्याकडून, आत्ताचे काय अपडेट्स आहेत ते सांगू शकाल प्रशांत? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं घडामोडी सुरू आहे त्यामध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला कळेल की निश्चितपणे यामध्ये कशा पद्धतीनं ह्या सगळ्या घडामोडी झाल्या. खास करून युक्तिवाद जे सुरू होते त्या युक्तिवादात सर्वात प्रथम काल कोर्टाने स्पष्ट केलं होतं की आम्ही तुम्ही जो वेळ आम्हाला मागितला तो वेळ आम्ही तुम्हाला निश्चितपणे देऊ. आणि ज्या पद्धतीनं हे सुनावणी सध्या सुरू असल्याला आपल्याला पाहायला मिळतंय यामध्ये सध्या न्यायमूर्ती सूर्यकांत, जयमाला बागची आणि JV मोहना या तिघांपुढे सध्या सुनावणी सुरू आहे. आणि त्यामध्ये हे स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय की हा जो युक्तिवाद आहे या युक्तिवादामध्ये स्पष्ट करताना त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही हा जो पक्ष आहे शिवसेना हा निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हा पक्ष आहे आणि त्या पक्षाला च्या संदर्भातले जेही निर्णय घ्यायचे असतात ते आम्ही निश्चितपणे त्या माध्यमातून घेताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे. पण ज्या पद्धतीने या घडामोडी होताना पाहिलं त्यांनी स्पष्ट केलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा ही सुनावणी सुरू होती त्यापूर्वीच आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं आणि आव्हान देताना हे स्पष्ट केलं होतं की कशा पद्धतीने बेकायदेशीरपणे आणि एकवल्ली पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यातून त्या निर्णयाला आम्ही कशा पद्धतीने विरोध केला हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि या सगळ्यांमध्ये सध्या कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद त्याच दिशेने पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये हे स्पष्ट होताना पाहायला मिळते की आम्ही सर्व कागदपत्र दिल्यानंतर देखील केंद्रीय निवडणूक आयोगाचं म्हणणं आम्हाला ऐकून घेतलं नाही, त्याचमुळे आम्हाला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागले. बरोबर आहे प्रशांत. मग आतापर्यंत जी सुनावणी झालेली आहे, ज्या पद्धतीने युक्तिवाद केला जातोय त्याच्यामध्ये सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून घटनाक्रमाची यादी दिल्याची माहिती समोर येते. म्हणजे आतापर्यंत जे काही घडलेलं आहे, ज्या पद्धतीनं पक्ष फुटला मग पुढे नेमकं काय झालं याविषयीची माहिती दिल्याची माहिती समोर येते. एकनाथ शिंदे हे राष्ट्रीय कार्यकारिणीचा भाग होते असं सुद्धा सिब्बल यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांची नियुक्ती ठाकरेंनी केली होती असंही सिब्बल सांगतायत. नियुक्तीची माहिती देताना पक्षाच्या कलमांचा उल्लेख सुद्धा कपिल सिब्बल यांनी केल्याची माहिती आहे. आपण आता ज्या पद्धतीनं सुनावणी पुढे जाते त्याचे प्रत्येक अपडेट सगळ्यात आधी समजून घेऊयात. ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत कधीच आक्षेप घेण्यात आला नव्हता असंही ते सांगतायत सिब्बल यांनी. ठाकरे गटाकडून घटनाक्रमाची यादी दिल्याची माहिती आहे. त्याच्यामुळे असं म्हणता येईल की एक प्रकारे या ठिकाणी जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये आक्रमकपणे किंवा मुद्देसूदपणे युक्तिवाद सुरू असल्याचं दिसतंय. ठाकरेंचे वकील हे वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी मांडताना दिसत आहेत. शिंदेच्या वकिलाकडून कशा पद्धतीने बाजू मांडली जाते त्याचेही प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत. दरम्यान बुलेटिनमध्ये थांबूयात एका छोट्याशा ब्रेक